फक्त विश्वासू व्हायचं, म्हणा विश्वासू. शिष्य वेगळे आणि विश्वासू वेगळे. शिष्य म्हणजे जे गुरुने केले ते शिष्य करणार. हालेलुया. आणि विश्वासूचा काय प्रॉब्लेम असतो? फक्त ह्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा, पोटासाठी प्रार्थना करा, भाजीपाल्यासाठी प्रार्थना करा, हे भेटावं ते भेटावं. हे विश्वासूचे काम. विश्वासू शिष्य बनवू शकत नाही. हालेलुया. विश्वासू शिष्य बनवू शकत नाही, शिष्य शिष्याला बनवू शकतात. हालेलुया. येशूनं हे जाताना 40 दिवसाचं मी तुम्हाला सांगत आहे, जे जे वॉर्निंग दिलेले आहेत की तुम्ही जाऊन त्याला पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या. काय आहे बाप्तिस्मा? पाण्यात बुडणं आणि आपल्या आपल्या पापाचा पश्चाताप करून घेणं. बाप्तिस्मा म्हणजे मृत्यूचा बाप्तिस्मा. की येशू जसा मृत्यूमध्ये गेला आणि बाहेर आला, तसं आपण ज्यावेळेस पाण्यात आपल्याला बुडवलं जातं, आपण पण त्या पाण्यामध्ये असं म्हणतो की आता मी पण माझं जुनं जीवन या पाण्यामध्ये जलस्नानाच्या द्वारे मारून टाकलं आणि त्याच्यातून बाहेर येतो. ते एक नवीन जीवन आहे, येशूसाठी जीवन जगणं. मग आपण जीवन जगायला किती जणांचे बाप्तिस्मा झाले? हातावरी करा. मग आपण जीवन येशूसाठी जगायलोय का? त्याच्या आज्ञेचं पालन करायलोय का? हालेलुया. पुनरुत्थान